नमस्कार मंडळी. जीवनात सतत काहीतरी घडत असते. घडणाऱ्या गोष्टींशी आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असतो. जे काही घडतं ते आपल्या मनाप्रमाणे घडलं तर आनंद आहे, पण मनाविरुद्ध घडल्यास मन दुःखी होते. अशा वेळी आपण बेसावध राहिल्यास क्रोध आपल्या मनाचा ताबा घेतो. हे योग्य नाही. या क्रोधाप्रमाणे आणखी काय काय योग्य नाही हे रामदास स्वामी पुढील श्लोकामध्ये सांगत आहेत. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. नको रे मना क्रोध हा खेदकारी. समर्थ मनाला शिकवतात, राग करू नको, तो शेवटी नुकसानच करतो. भर रस्त्यात स्कूटर सुरू न होणे, टीव्हीचा रिमोट हरवणे, चहा पिताना फोन वाजणे, अशा वेळी मनाला क्रोध करू नको म्हणणं म्हणजे गॅसवर ठेवलेल्या कढईला शांत रहा, गरम नको होऊ असं म्हणण्यासारखं आहे. अर्थात गॅस बंद करणं आपल्या हातात आहे, पण रागात मेंदू काम करत नाही. तो फक्त एक बटन दाबतो, शाऊट. मग रागावणाऱ्याचे ब्लड प्रेशर हाय होते. आपल्या मेंदूमध्ये शेकडो केमिकल्स असतात. रागामुळे एक्सेलेटरवर पाय पडल्याप्रमाणे ते एकदम स्पीड घेतात. परिणामी पॅरालिसिस, ब्रेन स्ट्रोक, हार्ट अटॅक सारखे प्रॉब्लेम होऊ शकतात. समजा एवढे मोठे नाही झाले तरी कुठेतरी थोडेफार डॅमेज नक्की होते. म्हणून राग येणं स्वाभाविकच आहे असं न म्हणता शांत राहणं गरजेचं आणि आवश्यक आहे. अतिक्रोध करू नये, जीवलकांचं खेदू नये असे समर्थ दासबोधात म्हणतात. नको रे मना काम नाना विकारी. पांडव अज्ञातवासात असताना विराटाच्या घरी राहत होते. तेथे कीचकाने द्रौपदीला पाहिले आणि तो तिच्यावर मोहित झाला. द्रौपदीने कीचकाला जेथे भेटाव्यास बोलावले तेथे भीमालाही बोलावले आणि भीमाने कीचकाचा वध केला. असा धर्माविरुद्ध काम जीवघेणा ठरतो. आवश्यक आणि योग्य काम कोणता, धर्माविरुद्ध कोणता, हे विवेकपूर्वक लक्षात घ्यावे. एकंदरीत कामाला वाईट म्हणतात, त्यामुळे त्याला आवरण्याच्या प्रयत्नात तो दडपला जातो, पण मनातून तो जात नाही. मग तो क्रोधाच्या रूपात, द्वेषाच्या रूपात उफाळून बाहेर येतो. मर्यादेतला शुद्ध स्वरूपातला काम शरीर, मन आणि बुद्धीच्या स्वास्थ्यासाठी, विकासासाठी आवश्यक असतो. पण जर त्याचे प्रमाण अति झाले तर या कामामुळे शारीरिक आणि मानसिक विकृती वाढते. म्हणून तू या नाना विकारी कामाचा अवलंब करू नकोस असे समर्थ मनाला सांगतात. नको रे मना लोभ हा अंगीकारू. लोभ म्हणजे अधिकाधिक मिळवण्याची लालसा. ही कधीही अंगीकारू नको असे समर्थ मनाला सांगतात. कारण लोभामुळे माणूस कधीही समाधानी राहत नाही. तो नेहमी इच्छांच्या मागे धावत असतो. प्रतीक नावाचा एक मुलगा स्वतःचा व्यवसाय करत होता. सुरुवातीला मेहनतीने तो वाढवणे गरजेचे होते, पण पुढे पुढे बऱ्यापैकी पुरेसे धन मिळूनही तो धनाच्या मोहापायी रात्रंदिवस अजून काम करू लागला. त्यात तब्येतीची हेळसांड होऊ लागली. निरनिराळे रोग म्हणजे डायबिटीस, ब्लड प्रेशर, स्ट्रेस अशा अनेक तक्रारी उद्भवू लागल्या. जास्त पैसे कमावताना जगणेच राहून गेले. म्हणून लोभ अजिबात चांगला नाही असे समर्थ म्हणतात. नको रे मना मत्सरू दंभ भारू. समर्थ मनाबद्दल बोलताना मनाला होणाऱ्या 2 आजारांबद्दल बोलत आहेत, मत्सर आणि दंभ. शेजाऱ्याने गाडी घेतली की माणसाच्या मनात कुठेतरी छोटासा मत्सर निर्माण होतो आणि त्याला खतपाणी घातलं की वडाच्या झाडा एवढा वाढतो. मत्सर म्हणजे मनातला असा शत्रू जो आपल्यालाच खाऊन टाकतो आणि दुसऱ्याला काहीच होत नाही. दंभ म्हणजे खोटा दिखावा, पोकळ अभिमान. दंभ असणारा माणूस स्वतःला फार मोठा समजतो. तो सदैव मी करत असतो. मी केलेलं काम, मी केलेलं दान, मी केलेली मदत, मी पाहिलेली दुनिया. ओव्हरलोडेड दंभ, अहंकार, मत्सर ह्या सर्व मनातील फाईल्स डिलीट कराव्यात, नाहीतर आयुष्यात हे ओझे होऊन राहते आणि शेवटी ते माणसाचा घात करते. म्हणून
मत्सराचे आणि दंभाचे ओझे तू उचलू नको असे समर्थ मनाला सांगतात. भेटू पुढील भागात. बोला जय जय रामकृष्ण हरी.